केसांची वाढ होण्यासाठी, केस गळती थांबवण्यासाठी आणि बरेचसे हेअर प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी रोजमेरी हा जो इन्ग्रेडियंट आहे ना, तो उत्तम ठरतो। त्यामुळे रोजमेरीचे केसांना होणारे फायदे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। आता रोजमेरी ना तुम्ही एकतर रोजमेरी वॉटर केसांमध्ये वापरू शकता, ज्याची रेसिपी मी ऑलरेडी चॅनलवरती शेअर केली आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन। तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि रोजमेरी वॉटर तुम्ही नक्की वापरू शकता। त्याचसोबत तुम्ही रोजमेरीचं तेल सुद्धा वापरू शकता। सो आजच्या व्हिडिओमध्ये मी काय करणार आहे, तुम्हाला रोजमेरीचे फायदे जे केसांना होतात ना त्याबद्दल माहिती देणार आहे। सो ते फायदे तुम्ही जाणून घ्या आणि त्यानंतर रोजमेरी वॉटर किंवा रोजमेरी ऑइल तुम्ही वापरायला सुरुवात करू शकता, जेणेकरून रोजमेरीचे उत्तम बेनिफिट्स तुमच्या केसांना होऊ शकतात। त्यामुळे रोजमेरीचे नेमके फायदे काय हे लगेचच जाणून घेऊयात। नंबर 1, रोजमेरीमुळे केसांची वाढ खूप झटपट होते। येस, रोजमेरी हा जो पदार्थ आहे ना तो केसांच्या वाढीसाठी उत्तम ठरतो। त्यामुळे मी जसं आधी सांगितलं, तुम्ही रोजमेरी वॉटर सुद्धा केसांच्या वाढीसाठी वापरू शकता किंवा मग रोजमेरी ऑइल सुद्धा वापरू शकता जर तुमच्या केसांची वाढ खुंटली असेल तर। आता मिनॉक्सिडिल म्हणून एक इन्ग्रेडियंट आहे किंवा एक तुम्ही त्याला औषध सुद्धा म्हणू शकता, जे स्किनचे किंवा हेअरचे जे डॉक्टर्स आहेत ते त्यांच्या पेशंट्सला सजेस्ट करतात, कारण हे जे इन्ग्रेडियंट आहे किंवा हे जे औषध आहे ना ते केसांच्या वाढीसाठी आणि हेअरफॉल थांबवण्यासाठी अगदी उत्तम ठरतो। आणि रोजमेरी जे आहे ना ते मिनॉक्सिडिल इतकंच पॉवरफुल आहे, पण रोजमेरीचा जो उपाय आहे तो नैसर्गिक आहे आणि मिनॉक्सिडिलचा जो उपाय आहे तो मेडिकेटेड आहे। सो तुम्हाला जर मिनॉक्सिडिल सारखे फायदे तुमच्या केसांना हवे असतील तर तुम्ही रोजमेरीचा वापर नक्कीच करू शकता, कारण रोजमेरी हे मिनॉक्सिडिल इतकंच पॉवरफुल आहे असं म्हटलं जातं। सो तुम्ही रोजमेरी नक्की वापरू शकता केसांच्या वाढीसाठी। आता जर समजा तुमच्या केसांची लांबी ही अनुवंशिक असेल, म्हणजे तुमच्या आईचे किंवा तुमच्या आजीचेच केस किंवा घरातल्यांचे केस जर लहान असतील तर तुमचे सुद्धा केस लहानच राहणार, ते मोठे होणार नाहीत। पण जर कोणत्या कारणाने तुमच्या केसांची वाढ थांबली असेल तर मात्र केसांची वाढ नक्कीच होईल। नंबर 2, स्प्लिट एंड्सचा म्हणजेच केसांना फाटे फुटण्याचा प्रॉब्लेम सुद्धा रोजमेरीमुळे नक्कीच सॉल्व्ह होऊ शकतो। आता तुमच्या केसांमध्ये खूप जास्त स्प्लिट एंड्स असतील, फाटे फुटत असतील तर तुम्ही नियमितपणे रोजमेरीचा वापर केसांमध्ये करू शकता। हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यामध्ये नक्की मदत होईल। आता ऑलरेडी जर तुमच्या केसांना फाटे फुटले असतील तर ते रिकवर होतील का? तर नाही। ऑलरेडी तुमच्या केसांना जर फाटे फुटले असतील तर ते रिकवर होणार नाहीत। त्यासाठी एकच पर्याय आहे, तो म्हणजे केस कट करणे। पण केस तुम्ही एकदा कट केले की पुन्हा तुम्हाला स्प्लिट एंड्स होऊ नयेत किंवा आता जितके स्प्लिट एंड्स आहेत त्यांची वाढ होऊ नये याची काळजी नक्कीच रोजमेरी घेतं। त्यामुळे तुम्हाला जर स्प्लिट एंड्सचा त्रास असेल, वारंवार तुम्हाला स्प्लिट एंड्स होत असतील तर रोजमेरीचा नक्कीच फायदा तुम्हाला होऊ शकतो। नंबर 3, रोजमेरीमुळे तुमच्या स्कॅल्पमध्ये अति प्रमाणात तयार होणारा जो सीबम आहे ना तो सुद्धा कंट्रोल होतो। आता बऱ्याच जणांच्या बाबतीत असं होतं की आज त्यांनी केस धुतले की दुसऱ्या दिवशी लगेचच ते तेलकट व्हायला लागतात आणि एकदम चिकट दिसायला लागतात। तुमच्यासोबत पण जर असं होत असेल तर याचा अर्थ हा होतो की तुमच्या केसांमध्ये खूप जास्त प्रमाणात सीबम तयार होतं, ज्या म्हणजे बेसिकली खूप जास्त प्रमाणात घाम तुमच्या केसांमध्ये येतो किंवा तुमच्या ज्या केसांमधल्या किंवा तुमच्या स्कॅल्पमधल्या ज्या तेल ग्रंथी आहेत त्या जास्त ॲक्टिव्ह असतात आणि त्या जास्त प्रमाणात सीबम किंवा तेल केसांमध्ये तयार करतात। सो असं जर तुमच्यासोबत होत असेल तर रोजमेरीचा वापर तुम्ही नक्कीच करू शकता, कारण रोजमेरीमुळे काय होतं ना, तेल होण्याचं जे प्रमाण आहे ते आटोक्यात राहतं, जास्त प्रमाणात तेल तयार होत नाही। तुमच्या केसांना किंवा तुमच्या स्कॅल्पला जितकं तेल गरजेचं आहे तितकंच तेल तयार होतं, जास्त प्रमाणात तेल तयार होत नाही आणि मग तुमचा स्कॅल्प जो आहे तो सुद्धा जास्त प्रमाणात ऑइली होत नाही। नंबर 4, वयाच्या आधीच केस पांढरे होत नाहीत। येस, बऱ्याच जणांना हल्ली हा प्रॉब्लेम व्हायला लागलाय की तिशी ओलांडली किंवा बऱ्याच जणांना तिशीच्या आतही केस पांढरे व्हायचा प्रॉब्लेम सुरू होतो, केस पांढरे व्हायला लागतात। पण जर तुम्ही रोजमेरीचा नियमितपणे वापर करताय तर यामुळे वयाच्या आधी केस पांढरे होत नाहीत, त्याची जी प्रोसेस आहे ती डिले होते आणि योग्य वयातच केस पांढरे व्हायला लागतात। आता जर तुमचे ऑलरेडी केस पांढरे झाले असतील तर ते पुन्हा काळे होणार का? तर तसं नाहीये, त्यासाठी कोणताच उपाय नाहीये। एकदा पांढरे झालेले केस पुन्हा रिव्हर्स होत नाहीत। पण जर तुम्ही रोजमेरीचा नियमितपणे केसांमध्ये वापर करताय तर मग तुमचे केस जास्त प्रमाणात पांढरे होणार नाहीत आणि त्याची जी प्रोसेस आहे ती नक्कीच डिले होईल। नंबर 5, रोजमेरीमुळे केसांमधला जो डॅन्ड्रफ आहे तो सुद्धा कमी होण्यामध्ये मदत होते। येस, तुम्हाला जर रिकरिंग डॅन्ड्रफचा प्रॉब्लेम असेल, म्हणजे समजा आत्ता जर तुम्हाला डॅन्ड्रफ झालाय तो तुम्ही ट्रीट केला आणि जर तुम्हाला पुन्हा सारखा डॅन्ड्रफ होत असेल, या त्रासाला ना रिकरिंग डॅन्ड्रफ असं म्हणतात,
तर जर तुम्ही रोजमेरी नियमितपणे केसांमध्ये वापरताय तर हा जो रिकरिंग डॅन्ड्रफचा त्रास आहे ना तो कमी होण्यामध्ये सुद्धा मदत होते आणि तुमच्या केसांमध्ये होणारं जे स्कॅल्प इन्फेक्शन आहे ते सुद्धा कमी होण्यामध्ये मदत होते किंवा तुमच्या केसांमध्ये स्कॅल्प इन्फेक्शन किंवा मग डॅन्ड्रफ होण्यापासून तुमचा बचाव सुद्धा होतो, कारण रोजमेरीमध्ये अँटी फंगल प्रॉपर्टीज सुद्धा असतात ज्यामुळे स्कॅल्पमध्ये कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन किंवा डॅन्ड्रफ होण्यापासून बचाव होतो। अशा पद्धतीने रोजमेरीचे केसांना होणारे फायदे नेमके काय हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलंय। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। लोकमत सखीला इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत सखी।